आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तसेच पुणे शहर परिसरात रात्रीच्या वेळी पायी चालत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती। दिनांक 8 जून 2024 रोजी रात्री 12:15 वाजताच्या सुमारास ताहेरी क्लिनिक समोर साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द, पुणे इथं फिर्यादी रय्यान अहमद इब्राहिम, वय वर्ष 17, राहणार फ्लॅट नंबर 6, रोशमा रिजन्सी अपार्टमेंट, साळुंखे विहार रोड, साळुंखे विहार टेलिफोन एक्सचेंज समोर, कोंढवा खुर्द हे जेवण करून वॉकिंग करत असताना एका दुचाकीवरून गाडीवरून आलेल्या 2 इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या हातातून त्यांचा OnePlus मोबाईल कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेले। त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 662/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 392-34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मोबाईल फोन हा इसम उमर सलीम शेख, राहणार गल्ली नंबर 1, पिताश्री आश्रम जवळ, शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे यानं केल्याची माहिती प्राप्त केली। त्यानुसार तपास पथकाचे पोलीस अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्यानं सदरचा गुन्हा हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह केल्याचे मान्य केले। सदर आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली 40,000 रुपये किमतीची एक होंडा शाईन दुचाकी गाडी तसेच 86,000 रुपये किमतीचे 10 मोबाईल फोन असा एकूण 1,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 119/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) हा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे।